आज आता आपण बघू विज्ञानचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रम म्हणजे टॉपिक सांगतो तुम्हाला समजून सगळे सायन्सचे. म्हणजे थोडक्यात आजपासून आपल्या अभ्यासाला सुरुवात झाली असं पण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. सो जनरल सायन्समध्ये पहिला महत्त्वाचा पार्ट आहे आपला जीवशास्त्र. सगळ्यात जास्त प्रश्न आपल्याला जीवशास्त्रावरच येतात. कंबाईन राज्यसेवा सगळीकडेच. जीवशास्त्रामध्ये तीन उपघटक आहेत. एक झुलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, एक बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि तिसरं हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्र. ठीक आहे. झुलॉजी आणि बॉटनीमध्ये आपल्याला प्राणी आणि वनस्पती यांची रचना, यांचं वर्गीकरण आणि यांच्या शरीरशास्त्राचा म्हणजे फिजिओलॉजीचा अभ्यास करायचा आहे. रचना म्हणजे ॲनाटॉमी आणि शरीरशास्त्र म्हणजे फिजिओलॉजी. वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन. ते टॉपिक लिहून देतो मी कुठले ते काय काय शिकायचं आहे नेमकं. आरोग्यशास्त्र कंबाईनला फक्त प्रीला आहे, राज्यसेवेला पण प्रीलाच आहे. याच्यावर एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो. याच्यामध्ये दोन घटक आहेत, दोन टॉपिक आहेत. एक आहारशास्त्र आणि एक रोगशास्त्र. आहारशास्त्र म्हणजे न्यूट्रियंट्स, रोगशास्त्र म्हणजे डिसीजेस, वेगवेगळ्या रोगांचा अभ्यास, वनस्पतींना होणाऱ्या आणि प्राण्यांना होणाऱ्या. पण एखाद दुसरा प्रश्न त्याच्यावर येतो. काही वेळा जास्त पण आलेले आहेत कंबाईनला. म्हणजे असं वेटेज फिक्स नाही आहे, याच्यावर एवढे प्रश्न विचारायलाच पाहिजे, याच्यावर एवढे यायलाच पाहिजे असं नाही. ते आयोगाचे जे पेपर सेटर आहेत त्यांना जसं वाटेल तसं. ठीक आहे. आपलं काम आहे अभ्यास करणं सगळ्याच घटकांचा, जेवढं जास्त करता येईल तेवढं. आता हे वनस्पती आणि प्राणीशास्त्रामध्ये काय काय रचना, वर्गीकरण वगैरे वगैरे, शरीरशास्त्रामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला मी जीवशास्त्रातल्या सिलेबसचं आता शिकवणार आहे डिकोडिंग. सिलेबस डिकोडिंग. सिलेबस डिकोडिंग म्हणजे या विषयातल्या प्रत्येक टॉपिकमधले महत्त्वाचे घटक ज्यांच्यावर प्रश्न येऊन गेलेत किंवा ज्यांच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे. करू का चेंज? झालं का? व्यवस्थित लक्ष द्या, फक्त समजून घ्या मी काय काय सांगतोय ते. नाही समजलं तर लगेच विचारा मला तिथेच. ठीक आहे. तुम्हाला आपण सुरू करतो आहे सिलेबस डिकोडिंग. म्हणजे थोडक्यात असं करीत धरायचं आपल्याला की सिलेबस जो आहे आपल्यासाठी तो पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. कळलं ना? डिकोड करायचं म्हणजे काय, त्याचा पासवर्ड काढायचा आहे आपल्याला. जोपर्यंत पासवर्ड निघत नाही तोपर्यंत काही खरं नाही ना, तोपर्यंत ते लॉक आहे आपल्यासाठी. म्हणजे सिलेबस जीवशास्त्राचा किंवा विज्ञानाचा आपल्यासाठी लॉक आहे, माहीत नाही काय त्याच्यात. कळलं ना? मग आपल्याला त्याला काय करावं लागेल, जर बघायचं असेल तर, लॉक असेल तर अनलॉक करावं लागेल त्याला. समजलं का? मोबाईल यूज करायचा आणि त्याला जर पासवर्ड असेल तर मग यूज नाही करता येणार ना.
मग सिलेबस शिकायचा, पण जर त्याला पासवर्ड असेल किंवा सिलेबस लॉक असेल तर समजणार नाही. मग त्याला सिलेबसला अनलॉक करायचं पहिले. अनलॉक करायचं म्हणजे आणखी एक शब्द आहे कुठला, डिकोडिंग. समजले. मग सिलेबस डिकोडिंगमध्ये आता आपण पहिले बायोलॉजी बघूयात, नंतर मग फिजिक्स आणि केमिस्ट्री पाहूयात. मग बायोलॉजीमध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आपण बॉटनी झुलॉजी असं काही वेगवेगळं शिकणार नाही आहोत, दोन्ही एकत्रच होईल सोबतच. ठीक आहे, म्हणजे टॉपिकमध्ये सगळे एकत्रच असेल, इन्क्लुडिंग असेल सगळं. ठीक आहे. तर पहिला टॉपिक जो आहे वनस्पती आणि प्राण्यांच्या रचनेचा अभ्यास करायचा पहिला आपल्याला, तर मग तो टॉपिक आहे बघा सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन. सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन म्हणजे पेशीची रचना आणि कार्य. पेशीची रचना आणि कार्य. आता मला आणखी एक प्रश्न विचारायचे तुम्हाला, विचारू का? विचारू का? अरे हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, विचारू का नको? विचारू. तुमच्यापैकी किती जण सायन्स ग्रॅज्युएट आहेत किंवा मग आता करताय? हात वरती करा, मी त्याच्या पुढे काहीच नाही विचारणार आहे. 1 2 3 4 5 6 7. ओके. बाकी सगळे आर्ट्स, कॉमर्स, आणखी इंजिनिअरिंग. हां, मग सायन्स इंजिनिअरिंग समजा एकच तुमचं. बाकी आणखी काही? ॲग्री. ॲग्री. ओके. अजून संपले? 10वी 12वी. हां, 12वीवाले भरपूर आहेत. ठीक आहे. तर पहिलं तुम्हाला सल्ला आहे माझा, घाबरायचं नाही, कोणीच नाही. ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतल्यावर काहीच होत नसतं, पण याचा अर्थ असा होत नाही टेन्शन नाही घ्यायचं म्हणजे मग एकदम रिलॅक्स पण नाही होऊन जायचं. कळलं ना? म्हणजे हे टोक तर ते टोक नाही पकडायचं, जरा मध्ये चालायचं. समजलं ना? आलं की लक्षात? आणि आपण यासाठीच इथे येऊन बसलो आहेत की आपल्याला आपला अभ्यास सोपा करायचा आहे. कळलं ना? त्यासाठीच हे क्लास लावण्याचं काम, हे समोर येणारे जे माणसं आहेत दर एक तासाला बदलून बदलून येतात त्यांचं ऐकण्याचं काम, त्यासाठीच आपल्याला समजून घ्यायचं आपलं सगळं. समजलं ना? त्यामुळे कुणीही इथं बसल्यानंतर असं डोक्यात आणायचं नाही की ही जागा म्हणजे टाईमपासची जागा आहे, तुमचं नुकसान करून घ्याल तुम्ही. कळलं ना? ही जागा म्हणजे गप्पा मारण्याची जागा आहे, तुमचं नुकसान. आमचं काही जाणार नाही, तुमचा लॉस आहे. वर्गात एकदा लेक्चर सुरू झालं की आपलं फुल टू कॉन्सन्ट्रेशन इकडेच पाहिजे, फुल एकदम पूर्ण होल हार्टेड, पूर्ण सोल आपलं इकडं पाहिजे. कळलं ना? मनापासून लक्ष दिलं तर सगळं समजतं. नाटकं केले तर काही समजत नाही, शहाणपणा केल्यावर बिलकुल समजत नाही. कळलं ना? तुम्ही कुणीही इथे क्लासचे जावई आणि तुम्ही सुना नाही आहेत. मुलींना जास्त सांगायची गरज पडत नाही, मुलांना जास्त सांगायचं. मुलं जरा राहतं ते, आता काय करू त्याला. सगळे आपापल्या घरचे आपल्या आपल्या रियासतचे राजकुमार असतात, छोटे मोठे. कळलं ना? लल्ला. त्यामुळे खूप लाड असते त्यांची, त्यामुळे ते जरा लाडात वाढलेले असते, त्यामुळे चालत नाही त्यांना, काही शिस्त बिस्त जमत नाही, जरा थोडंसं कडक बिडक बोलत. पण मग तुम्ही इकडे जर आलात आणि तुम्हाला जर MPSC करायचं तर तुम्हाला ते सगळं सोडून द्यावं लागेल. तुम्ही कुठल्या जरी रियासतचे राजकुमार बिजकुमार नाही आहे, काहीच नाही. तुम्ही एक सिंपल कॉमन व्यक्ती आहात, सामान्य व्यक्ती, ज्याला स्वतःच्या करिअरसाठी स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. समजलं ना? नो वन इज स्पेशल हिअर. हां, डोक्यात पण आणू नका, इकडं पण नाही आणि इकडं पण नाही. कळलं का? इथे कुणीही स्पेशल नाही, कुणीही आपल्याला स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजायचं नाही. ऑड मॅन आउट हा प्रकार इकडं नाही आहे, सगळे सारखेच आहेत. समजलं ना? येतं की लक्षात? आपल्याला असं वाटत राहतं, आपण असं येऊन बसलो का गर्दीत आपल्याला वाटतं या सगळ्यांपेक्षा आपण वेगळे आहोत. ही सगळी प्रजा, आम्ही राजा. समोर शिकवणारे सर एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, मजेसाठी आलो आहोत आपण इकडे. बरोबर आहे ना? असं राहतं काहींच्या डोक्यामध्ये, बॅक ऑफ द माइंड इकडं असं. कारण शिस्त नाही ना, सवय लागलेली असते. ते सगळं काढून टाका आताच. कळलं ना? हे सगळं वर्गाच्या बाहेर, मग नंतरचं आयुष्य तुमचं मजा करण्याचं. पण वर्गात एकदा सुरू झालं की आपलं पूर्ण काम, कुठलंही काम प्रामाणिकपणे केलं का आउटपुट भेटतं चांगलं. तुम्ही जेवढं प्रामाणिक राहाल तुमच्या स्वतःशीच तेवढा तुम्हाला फायदा होईल. समजलं का?
लक्ष येतंय का? कारण तुमच्याच कंप्लेंट राहतात तरी नंतर समजत नाही, असं होत नाही, तसं होत नाही, वगैरे वगैरे असं राहतं तुमचं कंप्लेंट. कळत नाही, मग हळूहळू तुमचं ते वाढत जातं. मग लिंक लागत नाही, लक्षच लागत नाही तुमचं. मग मग तुम्ही हळूहळू त्या विषयापासून, त्या पर्टिक्युलर आपलं मेन टार्गेट पासून दूर जातात. लक्षात ठेवा. मग सुरुवात चांगली झाली पाहिजे. आले लक्षात? एकदा ती सवय लागली ना कॅज्युअल बिहेवियरची, मग तुम्ही भरकडून जातात. मग संपलं, तुम्ही आउट ऑफ ट्रॅक होऊन जाता. मग ट्रॅक नाही पकडू शकत तुम्ही. समजलं का? तर अगोदरपासूनच जरा सिरियस राहायचं. काही नाही. किती वेळ लेक्चर ऐकावं लागतं? किती वेळ लेक्चर ऐकावं लागतं? 45-50 मिनटं बस. 45-50 मिनटं जर आपण फोकस नाही करू शकत, याचा अर्थ आपली लायकी नाही मग अधिकारी व्हायची. 45-50 मिनटं जर आपण सगळं आजूबाजूचं बाकी सगळं सोडून, मित्र फोन बिन सोडून एकाच गोष्टीवर फोकस नाही करू शकत, तर आपली लायकी नाही मग अधिकारी होण्याची. समजलं का? तुम्ही तुमचे पूर्ण प्रयत्न करा. मी तुमच्यापेक्षा दुप्पट प्रयत्न करतो. कशासाठी? तुम्हाला हे सगळं समजून सांगण्यासाठी. पण माझ्याकडे कुठल्या प्रकारचं जादू मंत्र नाही, कुणाकडेच नसतं. तुम्ही ते बसलात म्हणजे येऊन बसलात म्हणजे सगळं झालं फिजिकली. मला पण तुम्हाला समजून सांगायला प्रयत्न करावे लागतील, तुम्हाला पण समजून घ्यायला प्रयत्नच करावे लागतील. एफर्ट्स गरजेचे आहे आणि इक्वल पाहिजे. जेवढे माझे तेवढेच तुमचे. समजलं? आपोआप काही होत नसतं. येतं का लक्षात? तुम्ही बसलात, मग आम्ही गप्पा मारू, टाईमपास करू, फोन खेळू, याला चिमटी घेऊ, त्याला चिमटी घेऊ, याला काही म्हणू, त्याला काही म्हणू, बाहेर लक्ष देऊ आणि मग अपेक्षा करू की सगळं समजलं पाहिजे. नॉट पॉसिबल. कळलं ना? पूर्ण 100% तुमचं इकडं पाहिजे डोकं, मग समजतं. क्लिअर? आता पुन्हा पुन्हा वारंवार ह्या सूचना मी देणार नाही. टाईमपास होतो खूप, एवढा वेळ जातो आपला सगळा. मी एकदा फुल अँड फायनल. क्लिअर? लक्ष द्या. अडचण असली तर केव्हाही विचारा बिंदास. तर पहिला टॉपिक आहे पेशीची रचना आणि कार्य. माझं शिकवणं बायलिंगल असतं, त्यामुळे मराठी इंग्रजीचं काही टेन्शन नाही. दोन्ही भाषेत सांगत असतो मी. कळलं ना? ज्याला मराठीत समजतं त्यांनी मराठीत, ज्याला इंग्रजीत समजतं त्यांनी इंग्रजीत. काही अडचण असली मराठीवाले इंग्रजीवाले दोन्ही पण विचारा. कळलं ना? मी दोन्ही लँग्वेजमध्ये फुल्ली कम्फर्टेबल आहे, टेन्शन घेऊ नका. समजलं ना? आलं का लक्षात? तुम्हाला जसं हवं असेल तसं मी तुम्हाला सांगेल अडचणी तुमच्या. सेल स्ट्रक्चर फंक्शनमध्ये काय काय रे, प्रश्न कशावर येतात, हा तर टॉपिक झाला आपला. प्रश्न काय काय येऊन गेलेत किंवा येतात, तर याच्यामध्ये आपल्याला सेल टाईप्स म्हणजे पेशींचा प्रकार अभ्यासावा लागतो डिटेल. पेशींचे प्रकार समजून घ्यावे लागतात. प्रश्न येतो त्याच्यावर. प्रश्न जरी नाही आला तरी पुढचे बरेचसे टॉपिक या कन्सेप्टवर डिपेंड असतात. कळलं? मग सेलचे टाईप्स किती आहेत? सेलचे टाईप्स 2 आहेत. पेशींचे प्रकार 2 आहेत. एक प्रकारे प्रोकॅरियोटिक प्रकारची सेल आणि एक प्रकारे यूकॅरियोटिक प्रकारची सेल. आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. परत मी आणखी एक अगोदरच्या डोसमध्ये एक वाक्य स्टेटमेंट रिपीट करत आहे. तुम्हाला आता मी जे काही सांगणार आहे, जे काही एक्सप्लेन करणार इकडे सिलेबसमध्ये, त्यातल्या बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. नसतील, काहींना असतील, काहींना थोड्याफार माहिती असतील. समजलं? तुमचं काम आहे ते सगळं व्यवस्थित ऐकणं. समजलं का? ही अपेक्षा बिलकुल ठेवू नका की मी तुम्हाला ते सायन्स शिकवेल जे तुम्हाला माहिती आहे. क्लिअर का? ते तर शिकवणारच आहे मी तुम्हाला जे तुम्हाला माहिती आहे, प्लस त्याच्या व्यतिरिक्त पण बरं शिकवणार आहे. तुम्ही असा गैरसमज नका करू की तुम्हाला जे माहिती आहे तेवढं सायन्स आहे म्हणून. येतं की लक्षात? सायन्स अजून बरंच काही आहे. त्यामुळे तुमचं काम आहे सगळं समजून घ्यायचं व्यवस्थित. क्लिअर का? मी जे तुम्हाला सांगणार आहे, जे सायन्स शिकवते, हे माझं ॲनालिसिस आहे MPSCच्या प्रिव्हियस 2-4 वर्षांच्या झालेल्या परीक्षांमध्ये आलेल्या प्रश्नांचं. समजलं का? तुमचं जे सायन्स आहे ते जनरल आहे, सामान्य, एकदम बेसिक आहे. कळलं ना? मी कुठल्या उद्देशाने सांगतोय तुम्हाला हे सगळं? हे सगळं मी तुम्हाला सांगतो MPSC जे विचारतं त्याने, त्या लॉजिकने, की MPSCला काय अपेक्षित आहे, तुम्ही ह्या टॉपिकमध्ये काय अभ्यासायला पाहिजे, जे MPSCला वाटतं की ते विचारतं किंवा MPSCने विचारलं याच्या अगोदर, मी तुम्हाला ते सांगणार आहे. समजलं का? हे विनाकारांचा टाइमपास नाही, विनाकारांची बडबड नाही आहे. ठीक आहे? हे सगळं तुमच्याच कामाचं लक्षात ठेवा. तर पेशींचे प्रकार 2 आहेत. एकाला प्रोकॅरियोटिक सेल म्हणतात, एकाला यूकॅरियोटिक सेल म्हणतात. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदिकेंद्रकी पेशी आणि यूकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी. पृथ्वीवर जेव्हा लाईफ म्हणजे सजीवसृष्टी सुरू झाली तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली पेशी तयार झाली ती आदिकेंद्रकी होती. कारण त्याच्यात केंद्रक स्पष्ट दिसत नव्हतं. केंद्र कळतं ना? म्हणून तो एक प्रकार पडला पेशींचा. आणि त्याच्यानंतर मग तयार झाली
दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे युकॅरियोटिक, त्यात केंद्रक स्पष्ट दिसायला लागलं. आपण पण त्याच प्रकारचे आहोत. कुठल्या? युकॅरियोटिक प्रकारचे. आपल्या पेशीतलं केंद्रक पण स्पष्ट दिसतं. कळलं? तर त्यांचा डिटेल अभ्यास करावा लागतो, कारण त्याच्यावर काही पण प्रश्न येऊ शकतो, अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी. सेल टाईप झाले की मग याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सेलचं न्यूक्लियस. सेलचं न्यूक्लियस म्हणजे पेशीचं केंद्रक. ठीक आहे, याची सगळी ॲनाटॉमी फिजिओलॉजी डिटेल. सेल न्यूक्लियसमध्ये युजली आपल्याला दोन गोष्टींचा अभ्यास करावा लागतो ज्यांच्यावर प्रश्न येतात आपल्याला. एक म्हणजे गुणसूत्रे आणि दुसरं आहे DNA आणि RNA. ऐकले ना? गुणसूत्राने इंग्रजीमध्ये क्रोमोझोम्स म्हटलं जातं. मग क्रोमोझोम्सचा पण डिटेल अभ्यास करावा लागतो आणि त्याचबरोबर DNA आणि RNAचा पण सविस्तर अभ्यास करावा लागतो. क्लिअर? DNA RNA ऐकले? DNA आणि RNA ऐकले की नाही? ऐकले? नाव ऐकले ना? DNA म्हणजे काय नेमकं? तर DNA म्हणजे आपल्या पेशीतला तो घटक आहे ज्याच्यामध्ये आपली सगळी कुंडली असते. जेव्हा एका पेशीपासून दुसरी पेशी तयार होते, नवीन पेशी जेव्हा तयार होते, ती नवीन पेशी मूळ पेशीसारखीच असते. तर मग नवीन पेशी मूळ पेशीसारखी म्हणजे ओरिजिनल पेशीसारखी असण्याचं कारण काय? तर नवीन पेशीमध्ये ओरिजिनल सेलचे सगळे गुणधर्म किंवा सगळ्या गोष्टी येतात कसं काय? तर ते DNA आणत असतो. DNA तो घटक आहे जो ट्रान्सफर करतो ती सगळी इन्फॉर्मेशन. म्हणजे एका पेशीपासून दुसरी नवीन पेशी तयार झाली म्हणजे त्या पेशीमध्ये पुन्हा नवीन DNA तयार झाला. कळलं का? जो अगोदरच्या पेशींसारखाच आहे, हुबेहूब सेम त्याचीच कॉपी तयार झाली परत. समजलं का? एका पेशीपासून जेव्हा नवीन पेशी तयार होते म्हणजे नवीन DNA तयार होतो. म्हणजे जर पेशी तयार होणं म्हणजे DNA तयार होणं, लक्षात ठेव. तर DNA हा स्वतः तयार होत नसतो. DNA ला स्वतःची निर्मिती स्वतःने करता येते. DNA ला निर्मितीसाठी RNA ची गरज असते. कुणाची? समजलं? मग नवीन पेशीमध्ये जो DNA तयार होईल तो कुणाच्या मदतीने तयार होईल? RNAच्या मदतीने तयार होईल. म्हणून हे दोघं सोबत असतात नेहमी. कळलं? कोण दोघं? जेवढे सजीव आहेत पृथ्वीवर, जेवढे, त्यातले काही बोटावर मोजण्या इतके प्रकार जर सोडले तर 99.99% सजीवांमध्ये प्रत्येक पेशीमध्ये DNA आणि RNA दोन्ही पण असतात. क्लिअर? फक्त व्हायरस सोडून. कोण सोडून? विषाणू. विषाणू जरा चमत्कारिक आहेत. विषाणूंकडे एक तर DNAचा असतो नाही तर RNAचा असतो. कळलं ना? काय? व्हायरस जरा चमत्कारिक आहेत. काय चमत्कारिक आहे? त्यांच्याकडे एक तर DNAचा असतो नाही तर RNAचा असतो. मग तर वांदे त्यांचे. आता जर DNAचा असेल तर मग त्यांना DNAची कॉपी करायला RNA लागेल. जर RNAचा असेल तर मग DNA लागेल ना त्यांना. समजलं का? मग ते झाले भटकते आत्मा. काय झाले? भटकते आत्मा. कोण? व्हायरस. आणि परत दोन प्रकारचे, एक DNA वाला व्हायरस आणि एक RNA वाला व्हायरस. आणि ते कुठे भटकणार? सगळीकडे, कुठे पण निसर्गामध्ये. आणि कशासाठी भटकणार? कोणी DNA देतं का DNA, RNA देतं का RNA? असं मागून देणार आहे का कोणी त्यांना? नाही देणार. त्यांना बळजबरी घ्यावं लागणार आहे ते. म्हणून ते असा चान्स, अशी संधी शोधत असतात की एखाद्या लिव्हिंग सेलमध्ये, एखाद्या सजीवाच्या पेशीमध्ये एंट्री मिळेल का. समजलं? आणि एकदा का त्यांचा हा प्रयत्न सक्सेसफुल झाला, संपलं. क्लिअर का? लक्षात आलंय का? म्हणजे व्हायरस तोपर्यंत, विषाणू तोपर्यंत स्वतःचं कॉपी तयार करू शकत नाही जोपर्यंत त्यांना एखादी पेशी भेटत नाही. कळलं का? कारण त्या पेशीतून त्यांना काय पाहिजे असतं? DNA किंवा RNA पाहिजे असतो. समजलं? बरं, मला सांगा आता, DNA जास्त महत्त्वाचा का RNA जास्त महत्त्वाचा आपल्यासाठी? बोला ना पटकन, मोकळं बोलायचं, टेन्शन न घेजो. DNA जास्त महत्त्वाचा कारण सगळी माहिती कशात आहे? DNA मध्ये. मग आता व्हायरस दोन प्रकारचे सांगितले मी तुम्हाला. कुठले? एक DNA वाला व्हायरस आणि एक RNA वाला व्हायरस. समजलं? मग मला सांगा, आपल्या शरीरामध्ये, आपल्या पेशीमध्ये जर DNA व्हायरस आला तर आपल्यासाठी जास्त डेंजरस का RNA व्हायरस आला तर जास्त डेंजरस? RNA व्हायरस आला तर जास्त डेंजरस ना. का बरं? कारण तो आपल्या पेशीतल्या DNA वर अटॅक करेल. कळलं का? जर RNA व्हायरस आला तर तो आपल्या पेशीतल्या DNA वर अटॅक करेल ना, तो आपल्या DNA चा वापर करेल ना.
तो जास्त डेंजर ना. आणि जर समजा DNA वाला आला तर मग काही फरक पडणार नाही आपल्याला एवढं, कारण RNA तसं आपल्याकडे काय लिंबू टिंबू आहे, त्याचा काही थोडी मेन रोल आहे. तो फक्त मदत करतो DNA ला कॉपी तयार करायला, बस. समजलं का? म्हणजे आपण कुठल्या व्हायरसपासून जास्त घाबरून राहायला पाहिजे? RNA व्हायरसपासून जास्त घाबरून राहायला पाहिजे. समजलं का? मग व्हायरस कसे स्प्रेड होतात? व्हायरस आपल्या शरीरात कसे येतात? व्हायरस आपल्या शरीरात येऊ शकतात, प्लांट्समध्ये पण जाऊ शकतात, आणखी बाकीच्या ऑर्गॅनिझम्समध्ये पण कुठली पण सेल चालते त्यांना, काही पण चालतं त्यांना. कळलेत का? मग ते आपल्या शरीरात कसे येऊ शकतात? तर एक तर हवेतून येतात सगळ्यात जास्त प्रमाणात, नाही तर मग पाण्यातून आणि अन्नातून येतात, पोलिओसारखा विषाणू, नाही तर मग दूषित रक्तातून पण येतात, इन्फेक्टेड ब्लडमधून पण येतात. कळलं? नाही तर काही कीटकांच्या, इन्सेक्टच्या चावण्यातून पण येतात. डास समजले? डेंग्यूचा डास, चिकनगुन्याचा डास. डासांमुळे रोग नाही होता, डासांमुळे रोग होत नाही. क्लिअर? नाही सांगा पटकन. का होतो? काहींच्या डोक्यात नाही सर तुम्ही काही म्हणता, असं कसं काय? आमच्या तर ते आता डासांमुळे आजारी पडले, मलेरिया झालं त्याला आता मागच्या आठवड्यात. काही म्हणताय सर, यांना काय कळतं? म्हणून मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, तुमचं सायन्स काय सांगा ना पटकन. तुमचं सायन्स जनरल आहे, जनरल सामान्य. माझं सायन्स ॲडव्हान्स आहे. समजलं ना? मग मी एकदा बोललो विषय संपला. कळलं ना? त्याला फिट करून घे डोक्यात. का तुम्हाला कोणाला शंका वाटू पण नाही द्यायची, हां, गरज नाही. येडे व्हाल तुम्ही विनाकारण, बिलकुल नाही वाटू द्यायचं. सर ते सांगते तर ऐकायचं, संपला विषय. का बरं सांगा? तुम्हाला सर तुम्हाला खूप इगो आहे, तुम्हाला नाही इगो थोडी आहे, माझा एक्सपिरियन्स आहे, माझा अभ्यास आहे. कळलं ना? मी तुमच्यापेक्षा 4 पुस्तकं जास्त वाचलेत ना, तुमच्यापेक्षा 4 एक्झाम जास्त दिलेत ना, मग माझा अभ्यास आहे ना, माझ्या विषयात एक्सपर्ट आहे ना मी. तरी पण मी असं म्हणत नाही किंवा समजत नाही की मी माझ्या विषयात 100% आहे म्हणून, नाही. पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढं तुम्हाला मी देणार. तुमचं काम आहे ते घेणं. डासांमुळे कुठलाही रोग होत नाही. कळलं का? मॉस्किटोज आर जस्ट ॲक्ट ॲज अ वेक्टर, medium or agent to spread infection from infectious person to non-infectious person. डास जे ना, डास आणि आणखी बरेचसे कीटक जे चावतात ते फक्त एजंट म्हणून काम करतात, वाहक म्हणून काम करतात. रोग झालेल्या व्यक्तीकडून ते इन्फेक्शन निरोगी व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्याचं काम करतात. म्हणजे ते कुरिअर. डासांचा जर विचार केला तर गर्ल आहेत. डासांचा जर विचार केला तर डास कोण आहे? कुरिअर गर्ल आहेत, कुरिअर बॉय पण नाही आहेत. बिकॉज ओनली फिमेल मॉस्किटोज ॲक्ट ॲज अ वेक्टर, नॉट मेल. इंग्रजी कळतं तुम्हाला थोडंफार? किती जणांना कळतं? हात वर करा. वा व्हेरी गुड. कळायलाच पाहिजे. ज्यांना नाही कळत त्यांनी पण सवय लावा, विनाकारण शहाणपणा करू नका. चांगलं असतं. फायदा आहे ना का तोट्याचं आहे? सांगा पटकन. भले तुमच्या अगोदर किती पण दुश्मनी असू द्या इंग्रजीसोबत, 10वी 12वीला 2-4 फायटा झालेल्या असू द्या. 2-4 फायटा कळतं ना? नाही नापास रे. 10वीला विषयाला टाकतात काही जणांची, 12वीला टाकता कुठला? इंग्रजी, गणित. आता ते सोडून द्या, आता काही गरज नाही त्याची. कळलं ना? 10वीला 12वीला 50% आणि 48% विषय नापास होऊन विद्यार्थी कलेक्टर झालेले पाहिलेत मी. कळलं का? तोच ना आपला 12th फेल, 12वी नापास झाला ना तो, कॉपीने चालली म्हणून. झाला ना IPS. असे भरपूर उदाहरणं आहेत ज्यांना एकदम ॲव्हरेज मुलं 40, 45, 50%, 55% ग्रॅज्युएशन 12वीला मार्क घेणारे क्लास 1 अधिकारी आज. समजलं ना? तर त्यामुळे त्याचा काही विषय नाही, लक्षात ठेवा. आणि इंग्रजी चांगलं असतं आपल्याला, कारण आपल्याला पुढे प्रश्नात जायचं आहे. आपण थोडंफार तरी इंग्रजी समजून तरी घ्यायला पाहिजे ॲटलिस्ट. कळलं ना? नाही बोलता आलं ठीक आहे, दॅट इज ओके, पण समजलं पाहिजे आपल्याला थोडंसं. तर त्याचं थोडंसं आपलं कॉन्फिडन्स येतो आपल्याला, नाही तर कळत नाही काय चाललं ते. ठीक आहे? आणि मग तुमचा फायदा ना डबल, की तुम्हाला मास्तर असं भेटला आहे की तो मराठीत पण शिकवतो आणि इंग्रजीत पण शिकवतो. कळलं की नाही? येतं की लक्षात? कारण विज्ञान हा विषय जो आहे ना तो बायलिंग्युअल शिकावा लागतो.
तुम्हाला पुढे कळलं आता तुम्हीच म्हणाल परत नाही नाही सर याला इंग्रजीत काय म्हणतात ते सांगा. मराठीत तर जीभच वळत नाही, ट्विस्ट होते. असले खतरनाक शब्द याच्यात मराठीतले. ठीक आहे. तर मग मी काय म्हणलं फक्त फिमेल मॉस्किटो मादी डास, नर डास इन्फेक्शन नाही कॅरी करत कारण ते व्हेजिटेरियन आहे रे, त्यांना नॉनव्हेज चालत नाही. कुणाला? मेल मॉस्किटोला नॉनव्हेज चालत नाही, ते फक्त वनस्पतींवर जगतात. कळत का? फिमेल मॉस्किटो जे आहेत ना ते मात्र ॲनिमल्सच्या बॉडी फ्लुइडवर जगतात, प्राण्यांना चावतात, त्यांच्या शरीरातून ब्लड ॲब्झॉर्ब करतात, त्याच्यावर जगतात. समजलं का? ते पण स्पेशल कार्यकर्ते, 3च कार्यकर्ते नाही, कार्यकर्त्या किती? 3च. ॲनाफिलस डासाची मादी मलेरियाचा संसर्गास कारणीभूत असते. एडिस इजिप्ती डासाची मादी डेंग्यू आणि चिकनगुनिया. कळलंय? आणि क्युलेक्स डासाची मादी कुठली? क्युलेक्स हत्ती रोग, एलिफंटायसिस, ऐकले का? त्याचा प्रसार करते. किती डासांच्या माद्या? 3च. कुठल्या कुठल्या? ॲनाफिलस, एडिस इजिप्ती आणि क्युलेक्स. क्लिअर का? समजलं का? नक्की 100%. मग आता आपला विषय सुरू होता बघा DNA आणि RNA बद्दलचा, आणि विषाणूंबद्दल आपण चर्चा केली थोडीशी. RNA व्हायरस जास्त डेंजर आहे आपल्यासाठी, DNA नाही. म्हणून कोरोनामध्ये लॉकडाऊन लावावा लागला. कळलं ना? का बरं सांगा? कारण तो कोरोना व्हायरस जो होता ना तो RNA व्हायरस होता, म्हणून जास्त भीती होती ना, म्हणून जास्त रिस्क होती ना, म्हणून डेथ झाल्या ना जास्त. जर तो DNA व्हायरस असता तर काही गरज नसते एवढं तमाशा करण्याची, एवढं सगळं लॉकडाऊन फेकडाऊन, एवढं रेस्ट्रिक्शन लावण्याची काहीच आवश्यकता नसते. समजलं का? त्याचं कारण ते होतं, लक्षात ठेवा. समजलं? असे RNA व्हायरस जेवढे असतात तेवढे सगळे खतरनाकच असतात. ठीक आहे. चला मग आता हे झालं सेल स्ट्रक्चरमधलं 2 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितलं. अजून बरंच काही आहे पण आपण सिलेबस डिकोड करतो ते पण महत्त्वाचे मुद्दे फक्त. ठीक आहे. PhD करायची नाही आपल्याला त्याच्यावर. दुसरा टॉपिक आहे त्याला म्हटलं तर टिश्यूज. टिश्यूज म्हणजे ऊती, ग्रुप ऑफ सेल्स. पेशींच्या समूहाला ऊती म्हटलं जातं. पेशींच्या समूहाला ऊती म्हटलं जातं. आणि मग जेवढे, आता आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, सजीव 2 प्रकारचे आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. एक पेशी आणि बहुपेशी. म्हणजे युनिसेल्युलर असतील त्यांचा प्रश्नच नाही, एकच पेशी खेळ खलास. परंतु जे मल्टीसेल्युलर असतील त्यांच्यात बऱ्याच पेशी असतील ना, मग मल्टीसेल्युलर जेवढे आहेत बहुपेशी त्यांच्यामध्ये त्या पेशींचे ग्रुप तयार झाले. कळलेत का? कशासाठी तयार झाले ग्रुप? समजा असं गृहीत धरा की आपला खूप मोठा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्यामध्ये आपण 100 नोकर कामाला ठेवलेत. किती? 100. पण त्या 100 नोकरांना सांगितलंच नाही आपण काय काय करायचं आणि कोणी कोणी करायचे. मग ते तर गोंधळ घालत बसतील. मग ते सिस्टमॅटिकपणा पाहिजे ना. म्हणजे आपल्याला सांगावं लागेल तुम्ही 100 पैकी 10 जण झाडून घ्या रे, 10 जण स्वयंपाक करा रे, 10 जण ते गार्डनचे साफसफाई करा रे, 10 जण कपडे धुवा रे, असं सांगावं लागेल त्यांना. म्हणजे त्यांना वर्क डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल. समजलं का? मग जसं लाईफ किंवा सजीवसृष्टी युनिसेल्युलरमधून मल्टीसेल्युलरमध्ये शिफ्ट झाली, एक पेशीमधून बहुपेशी सजीव तयार व्हायला लागले, म्हणजे त्यांच्यात अनेक पेशी तयार व्हायला लागल्या. जी एक पेशी आहे म्हणजे याचा अर्थ असं घर येते की जिथे एकच नोकर आहे त्यालाच सगळं करायचं आहे, त्याला दुसरं ऑप्शनच नाही आहे. कळलंय का? युनिसेल्युलर सजीव म्हणजे काय? असं घर जिकडे एकच नोकर आहे, त्याला दुसरं ऑप्शन नाही आहे, सगळे कामं त्यालाच करायचे, तो दुसऱ्या कोणाला ऑर्डर देऊ शकत नाही. पण मल्टीसेल्युलरमध्ये बऱ्याच पेशी आहेत ना, मग तिकडे काय होणार? सगळ्या पेशी मिळून एक एक काम करणार का एका वेळी? नाही. तिथे होणार डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. कळलंय का? मग डिस्ट्रीब्युशन वर्कसाठी सेलचे ग्रुप पाडावे लागतील ना. कळलं का? मग सेलच्या ग्रुपला काय म्हणतात? टिश्यूज म्हणतो. कळलेत का? मग मल्टीसेल्युलरमध्ये काय तयार झालं? टिश्यूज तयार झाले. का बरं तयार झाले? कळलं ना? का बरं? स्पेसिफिक वर्कसाठी, काही विशिष्ट काम करण्यासाठी प्रत्येकाला. ठीक आहे. तर मग हे टिश्यूज आपल्याला स्टडी करायचे प्लांट आणि ॲनिमल्समधले. प्लांट टिश्यूज आणि ॲनिमल टिश्यूज, वनस्पती ऊती आणि प्राणी ऊती. प्लांट टिश्यूज आणि ॲनिमल टिश्यूज. प्लांट टिश्यूजमध्ये तसे बरेच प्रकार आहेत रे, बट 2 प्रकार आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत.
ते कंपल्सरी आपल्याला शिकावेच लागतात. एक म्हणजे झायलम आणि दुसरा म्हणजे फ्लोएम. जलवाहिनी उती एक असते आणि रसवाहिनी उती एक असते. ऐकले की नाही ऐकले? झायलम फ्लोएम ऐकलं की नाही ऐकलं? ऐकलं ना? जलवाहिनी आणि रस, मराठी नावावरून तर लगेच कळतं त्यांचं काय असेल फंक्शन. कळलं ना? जलवाहिनी कशासाठी? जलवाहिनी म्हणजे वॉटर कंडक्टिंग टिश्यूज आणि रसवाहिनी म्हणजे फूड कंडक्टिंग टिश्यूज. हे पाणी वाहून नेणार, हे अन्न वाहून नेणार. समजलंय का? ते दोन महत्त्वाचे टिश्यूज आहेत. कुणामध्ये? प्लांटमध्ये. ॲनिमल्स जे आहे ते प्लांट्सपेक्षा बऱ्यापैकी डेव्हलप्ड आहे, बऱ्यापैकी त्यांची बॉडी कॉम्प्लेक्स आहे, जटिल आहे, गुंतागुंतीची. कुणाची बॉडी? ॲनिमल्सची. कुणाच्या कंपॅरिझनमध्ये? प्लांट्सच्या कंपॅरिझन. वनस्पतींचं शरीर फार साधं आहे. कळलं ना? वनस्पतींचं शरीर फार साधं आहे आणि प्राण्यांचं शरीर त्या कंपॅरिझनमध्ये फार गुंतागुंतीचं आहे. लक्षात ठेवा. मग प्राण्यांमध्ये बरेच टिश्यूज आहेत. त्यातले काही महत्त्वाचे टिश्यूज सांगतो मी तुम्हाला. पहिला आहे बोन्स, दुसरा आहे ब्लड, तिसरा आहे मसल्स, चौथा आहे नर्व्स. बोन्स म्हणजे अस्थी, ब्लड म्हणजे रक्त, मसल्स म्हणजे स्नायू आणि नर्व्स म्हणजे चेतापेशी. आणि स्किन पण रे, स्किन म्हणजे त्वचा. स्किन पण एक प्रकारचा टिश्यू आहे ॲनिमल मधला. आणि आणखी बरेच आहेत, बट त्यातले काही महत्त्वाचे सांगितले मी तुम्हाला. मग आपल्याला बोन्स, ब्लड, मसल, हे चेता, नर्व्स. ऐकलं ना? चेतापेशी, चेतापेशी ऐकलेत ना की नाही? ऐकले ना सगळ्यांनी? हां, त्यांचा पण अभ्यास करायचा आपल्याला. त्यांच्यामुळेच इथे बसलोय आपण. कुणामुळे? ह्यांच्यामुळेच इथे बसलेत तुम्ही. कळलं ना? आणि यांच्यामुळेच मी पण तुम्हाला हे सगळं सांगू शकतो. आणि यांच्यामुळेच मी जे सांगतो ते तुम्ही ऐकू शकता आणि पाहू शकता आणि समजून घेऊ शकता. समजलं का? हे जर काढलं तर संपलं आपण. इम्युन, बधीर, दगड, नो सेन्सेशन ॲट ऑल. कळलं का? अरे एक सेन्सरी ऑर्गन बंद पडू द्या ना, किंवा ज्यांना एखादा सेन्सरी ऑर्गन नसतो त्यांची बघा ना काय स्थिती असते. एखाद्याला डोळेच नाही, एखाद्याला कानच नाही. डोळे आणि कान जास्त महत्त्वाचे आहेत. कळलं ना? नाकाची सेन्सिटिव्हिटी बंद पडली काही फरक पडत नाही जास्त, उलट चांगलं आहे. कळलं ना? स्किनची काही एवढा फरक पडत नाही जास्त. बरं आहे, कोण चिमटे बिमटे घेतले काही कळणार नाही. समजलं का? जिभेची बंद पडली तर काही नाही, काय खातो ते कळणार नाही फक्त. काय मग जिभेवर ठेवायचं नाही, डायरेक्ट गिळायचं. समजलं ना? मेन कोण आहे? डोळे आणि कान. कळले ना? महत्त्वाचे सेन्सरी ऑर्गन कोण आहेत? डोळे आणि कान. इथे पण काय लागतात? डोळे आणि कानच लागतात. समजलं का? तुम्ही बाकी नाक, जीभ, त्वचा घरी ठेवून आले तरी चालते. उलट ते अडथळा निर्माण करतात आपल्याला. लाईट बीट गेली, फॅन बिन बंद झाले की लगेच कसतरी व्हायला लागतं, गरमी नाही का? इकडं भोज हॉटेल आहे, त्यांनी काही तडका बिडका दिला की इकडंच त्यांचं किचन, ते वास आला की लगेच हे गेलं खड्ड्यात. म्हणजे शिकण्यामध्ये अडथळा निर्माण करणारे सेन्सरी ऑर्गन कुठले? स्किन, नाक, जीभ. पाणी सुटतं जिभेल मग लगेच, बरोबर की नाही? मग ते तीन नको आपल्याला शिकण्यासाठी, दोनच पाहिजे. कुठले? डोळे आणि कानच पाहिजे. बाकीचे तीन अडथळा आणतं आपल्याला, ते टेन्शन देते आपल्याला. ठीक आहे, समजलं का? टिश्यूज कळालं का? तिसरा टॉपिक आहे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाच्या पद्धती. माझं इंग्रजीचं अक्षर असंच आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याकडून काही खूप अपेक्षा करू नका सर अक्षर चांगलं काढा म्हणून. मी जेव्हा बोलतो तेव्हा ऐका काय बोललो, त्यानुसार लिहा जा स्पेलिंग. कळलं ना?
नाही तर आपलं आहे ना खाली मराठीत, टेन्शन नाही. जर तुम्हाला इंग्रजी लिहायचं, मग माझं असं मत असतं, मे बी आय एम रॉंग, मे बी. जर तुम्हाला इंग्रजी लिहायचं आणि जर तुम्हाला मग हे इकडे काय लिहिले मी, स्पेलिंग प्रत्येक अल्फाबेट आणि अल्फाबेट एक ना एक अल्फाबेट आहे वाचून लिहावं लागतंय, मग कशाला मरायला इंग्रजी लिहिता तुम्ही? मग कळलं का नाही? येते का लक्षात? मला हौस आहे कशाची? इंग्रजी लिहिण्याची. आणि मग मी लिहितो ते नाव काय, सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. मग यस तर कळालं, वाय पण कळालं, पुढचं यस पण कळालं, पुढे समजा आता काय झाले नेमकं, कशात काय घुसलंय काहीच लक्षात येईना. बाबा रे तू शहाणपणा करू नको, तू सरळ आपलं आपलं लिही. येते का लक्षात? मग तुम्हाला इंग्रजी लिहायचं तर मग तुमची पण कमांड पाहिजे ना तेवढी, तुमची तेवढी कमांड पाहिजे. मग तुम्हाला स्पेलिंग्स माहिती पाहिजे शब्दांच्या, मग सिस्टमचं स्पेलिंग माहिती पाहिजे तुम्हाला, क्लासिफिकेशनचं स्पेलिंग माहिती पाहिजे तुम्हाला, तर इंग्रजी लिहा. नाही तर विनाकारण शहाणपणा करू नका, मराठीत लिहा. मी ते तसं समजून दोन्ही भाषेत सांगतोय, आपल्याला समजूनच घ्यायचंय फक्त, संपला विषय. येते का लक्षात? त्यामुळे मग ते जर काही अडचण वाटली तर मराठीत लिहून घ्या, नाही तर मी प्रोनाऊन्सिएशन सांगतोय ते स्पेलिंग लिहत चला. ठीक आहे. वर्गीकरणाच्या पद्धती हा टॉपिक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे मी आता हे असं पण सांगणार आहे तुम्हाला अधूनमधून, याचा अर्थ असा आहे ह्या टॉपिकवर प्रश्न येण्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे. फ्रिक्वेन्सी कळतं ना, म्हणजे खूप वेळा प्रश्न विचारता आयोग याच्यावर, खूप वेळा. समजलंय का? म्हणजे हा बायोलॉजीचा आपण आता तिसऱ्या टॉपिकपर्यंत आलोय. पहिले 2 टॉपिकपेक्षा जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे, म्हणजे अभ्यास करताना याच्यावर जास्त फोकस करायचं या टॉपिकवर. कुठल्या? सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन, सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती. सजीवांच्या वर्गीकरणाच्या पद्धती तशा बऱ्याच आहेत, परंतु त्यातल्या 2 जास्त फेमस आहे, 2 जास्त इम्पॉर्टंट आहेत. एका पद्धतीचं नाव आहे टू किंगडम सिस्टीम, टू किंगडम सिस्टीम, मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं द्विसृष्टी पद्धत, आणि एकाचं नाव आहे 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम सिस्टीम म्हणजेच पंचसृष्टी पद्धत. सजीवांचं वर्गीकरण बऱ्याच शास्त्रज्ञांनी केलं आहे, वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या पद्धतींनी. म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळे ग्रुप्स तयार केले, आपल्या आपल्या अभ्यासानुसार ज्याला जसं वाटलं तसं त्यांनी सजीवांना डिवाइड केलं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. मग त्यापैकी 2 पद्धती जास्त सक्सेसफुल ठरल्या, ज्यांच्यावर आयोग पण जास्त प्रश्न विचारतं. कुठल्या कुठल्या? टू किंगडम सिस्टीम आणि 5 किंगडम सिस्टीम. द्विसृष्टी पद्धत सजीवांची आणि पंचसृष्टी पद्धत सजीवांची. क्लिअर? तर या दोन्ही पद्धती पण आपल्याला डिटेल शिकायच्या असतात, कारण यांच्यावर प्रश्न येतात नेहमी आपल्याला. ठीक आहे, चलो जायचं पुढे. चौथा टॉपिक आहे प्लांट्स क्लासिफिकेशन. प्लांट्स क्लासिफिकेशन म्हणजे वनस्पतींचं वर्गीकरण. म्हणजे पृथ्वीवर जेवढ्या वनस्पती आहेत त्या सर्व वनस्पतींचा डिटेल अभ्यास, ग्रुप वाईज कोणकोणत्या वनस्पती आहेत, कोणकोणत्या ग्रुप्समध्ये आहेत, ग्रुप्सचे नावं काय काय आहेत वगैरे वगैरे, त्यांचे उदाहरणं काय काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे प्लांटचं क्लासिफिकेशन. तर वनस्पतींचं वर्गीकरण ज्या महत्त्वाच्या ग्रुप्समध्ये केलं जातं, त्यापैकी पहिला महत्त्वाचा ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं थॅलोफायटा. थॅलोफायटा म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्यात सिंपल वनस्पती, सगळ्यात साध्या वनस्पती. तुम्ही थॅलोफायटाला आणखी अल्गी म्हणू पण शकतात, म्हणजे अल्गी म्हणून पण लक्षात ठेवू शकता. अल्गी म्हणजे शेवाळ रे, शेवाळ वनस्पती. शेवाळ शेवाळ सगळ्यात साधे आहे ना, का बरं सांगा? नो रूट्स, नो लिव्स, नो स्टेम्स. नाही, शेवाळला पानं असतं का? खोड असतं का? मुळं असतात का? नाही, पाण्यावर तरंगतात शेवाळ. समजलं का? मग सगळ्या साध्या वनस्पती. साध्या म्हणजे काय? मग त्यांना प्लांट्सला जे बेसिक स्ट्रक्चर असतं, असायला पाहिजे. काय पाहिजे प्लांटला?
मूळ पाहिजे, खोड पाहिजे आणि पानं पाहिजे, तेच नाही त्यांना. हे पहिला ग्रुप आहे पृथ्वीवरच्या वनस्पतींचा, कोण? थॅलोफायटा. दुसरा ग्रुप आहे ब्रायोफायटा, यांच्यापेक्षा थोडासा विकसित. तिसरा ग्रुप आहे टेरिडोफायटा. टेरिडोफायटा हा पहिला ग्रुप आहे पृथ्वीवरचा वनस्पतींचा ज्यांना मूळ, खोड, पानं आले. रूट, स्टेम्स, लीव्ज कुठून सुरू झाले? टेरिडोफायटापासून सुरू झाले. अगोदर 2 ग्रुपला नव्हते, समजलं का? ना थॅलोफायटाला होते मूळ, खोड, पानं, ना ब्रायोफायटाला होते. टेरिडोफायटाला आले मूळ, खोड, पानं. ठीक आहे. त्यानंतर आल्या मग पृथ्वीवरच्या सर्वात विकसित वनस्पती, त्यांना म्हटलं जातं जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स म्हणजेच अनावृत्त बीजी वनस्पती. अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे काय रे? यांना बिया आल्या पहिल्यांदा, बिया आणि फुलं आले पहिल्यांदा, सीड्स आणि फ्लावर्स. अगोदरच्या तिघांना बिया आणि फुलं नव्हते. यांना इथून बिया सुरू झाल्या आणि फुलं सुरू झाले. कळलं का? लक्षात आलं का? मग यांना बिया आल्या, परंतु यांच्या बियांच्या भोवताली आवरण नव्हतं, यांना फळं पण येत नव्हते, म्हणून त्यांना हे नाव पडलं काय? जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्त बीजी, म्हणजे बियांना आवरण नसलेल्या वनस्पती किंवा फळं न येणाऱ्या वनस्पती, फ्रूटलेस प्लांट्स आहेत त्या. क्लिअर? आणि मग नंतर यांच्यापेक्षा विकसित म्हणजे पृथ्वीवरच्या सगळ्यात ॲडव्हान्स वनस्पती आल्या, ज्यांच्या समूहाला नाव आहे अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स आवृत्त बीजी वनस्पती. यांच्या बियांना आवरण पण आलं, यांना फळं पण यायला लागले. कळले? यांना फळं पण यायला लागले आणि बियांना आवरण पण आलं, अँजिओस्पर्म्स. सो हे प्लांट्स मधले 5 महत्त्वाचे ग्रुप्स आहेत. यांच्या सगळ्यांचा डिटेल अभ्यास आपल्याला पाहिजे, म्हणजे यांच्यावरचे प्रश्न आपल्याला कव्हर होतील. समजलेत का? म्हणजे प्लांटचं क्लासिफिकेशन तुमचं झालंय परफेक्ट असं केव्हा म्हणायचं सांगा? जेव्हा तुम्हाला हे 5 ग्रुप्स डिटेल, त्यांची पूर्ण कुंडली माहिती असेल, सगळी ABCD सगळी. कळलेत ना? जायचं पुढे? कळतंय का? आता कळलं तुम्हाला आपण काय करतोय? आता हे जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, हे जे लिहिलं तिथे, याचा अर्थ आता कळला का तुम्हाला? कळलं ना त्याचा अर्थ? सिलेबस डिकोड करायचं म्हणजे काय करायचं, कळलं ना? काय? प्रत्येक टॉपिकमध्ये काय काय महत्त्वाचे घटक आहेत, कळलं ना? ते जर आपल्याला एकदा डोक्यात फिट झालं, एकदा ऐकलं आपण, एकदा लिहिलं, आपल्याला अभ्यास करायला सोपं जाईल. कळलं ना? आपण जो टॉपिक शिकणार आहोत, शिकतोय, तुम्हाला अरे हां या टॉपिकमध्ये हे आहे बरं का, समजलं का? म्हणजे तुम्हाला अगोदरच त्या सगळ्या गोष्टींचं अवेअरनेस राहील. कारण सायन्स कसं आहे ना, तुम्हाला अगोदरचं बेसिक एवढं क्लिअर नसतं, त्यामुळे मग जर डायरेक्टच शिकवायला सुरुवात केलं तर कळत नाही काहीच, मग डोक्यावरून जातं सगळं. चलो नेक्स्ट. हा पण टॉपिक इम्पॉर्टंट. हा पुढचा आहे 5वा टॉपिक, ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राणी वर्गीकरण. प्राणी वर्गीकरण हा VIMP त्या सिस्टीम सारखा. सिस्टीम्सला पण व्हेरी इम्पॉर्टंट केलं होतं मी, प्लॅन्ट्सला फक्त इम्पॉर्टंट केलं, याला परत व्हेरी इम्पॉर्टंट केलं. याचा अर्थ काय? याच्यावर पण प्रश्न सगळ्यात जास्त येतात. इनफॅक्ट तुम्ही मागच्या 10 वर्षांच्या MPSCच्या कंबाईंड राज्यसेवा आणि आणखी अदर एक्झाम्सला जिकडे जिकडे सायन्स विचारतात, त्या सगळ्या परीक्षांमध्ये जर बायोलॉजीचे प्रश्न बाजूला काढले आणि त्या सगळ्या प्रश्नांना जर तुम्ही टॉपिक वाईज ॲनालाइज केलं, कुठल्या बायोलॉजीच्या, तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत ह्या टॉपिकवर आलेत. क्लिअर का? समजलं का? म्हणजे मागच्या 10 वर्षात जर समजा बायोलॉजीचे जेवढे काही परीक्षा झाल्या महत्त्वाचे त्यांच्या सगळ्या परीक्षांना जर समजा 200 प्रश्न आले असतील, तर असं गृहीत धरा 200 पैकी 100 प्रश्न हे एका टॉपिकवर आले असतील. कुठल्या? ॲनिमल क्लासिफिकेशन. समजलं का? म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा, याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेत, लक्षात ठेवा. ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे ना, ते 2 गटामध्ये केलं जातं. एक जो ग्रुप आहे प्राण्यांचा, त्यांना म्हटलं जातं नॉन कॉर्डेट्स,
नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठ रज्जू प्राणी. आणि दुसरा जो ग्रुप आहे त्यांना म्हटलं जातं कॉर्डेट्स. कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठ रज्जू प्राणी. ऐकलंय का की नाही ऐकलं? पाठीचा कणा नसलेले आणि पाठीचा कणा असलेले प्राणी. नॉन कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा नसलेले आणि कॉर्डेट्स म्हणजे पाठीचा कणा असलेले. असे दोन ग्रुप आहेत प्राण्यांचे. आपण कसे देतो? पाठीचा कणा असलेल्यामध्ये कॉर्डेट्समध्ये देतो आपण. परंतु पृथ्वीवर पहिले नॉन कॉर्डेट्स आले, त्यांच्यात भरपूर संख्या आणि व्हेरिएशन्स पाहायला मिळाले आणि मग नंतर कॉर्डेट्स आले. कॉर्डेटची संख्या आणि व्हेरिएशन जरा कमी झाले. तर हे नॉन कॉर्डेट जे आहेत ना, यांचे पृथ्वीवर 10 ग्रुप्स आहेत, 10 समूह आहेत महत्त्वाचे. आणि कॉर्डेट जे आहेत ना रे, यांचे 6 ग्रुप्स आहेत महत्त्वाचे. तसे बरेच आहेत, बट त्यातल्या त्यात इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला. 10 ग्रुप्स कुठले रे? तर 10 ग्रुप्समध्ये पहिला आहे पोरीफेरा, दुसरा आहे सिलेंटराटा, तिसरा आहे टिनोफोरा, चौथा आहे प्लॅटीहेल्मिंथिस, पाचवा आहे ॲस्केल्मिंथिस किंवा निमॅटहेल्मिंथिस, सहावा आहे ॲनिलिडा, सातवा आहे आर्थ्रोपोडा, आठवा आहे मोलुस्का, नववा आहे इकायनोडर्माटा आणि 10वा आहे हेमिकॉर्डाटा. 10 ग्रुप आहेत यांचे. किती ऐकले त्यातले? ह्या 10 नावांपैकी किती नावं तुम्ही ऐकलेली आहेत? काही एक पण नाही? काही ऐकलेले आहेत? काही नावं ऐकले आहेत का की नाही? का पहिल्यांदा ऐकताच? काही जण पहिल्यांदा ऐकतायत, काही नाही ऐकलेत काही नावं, बरोबर ना? 3 नावं मी रेड कलरने लिहिलेत. 3 नावं रेड कलरने लिहिलेत मी मुद्दाम. का बरं सांगा? का बरं सांगा? सगळ्यात जास्त प्रश्न ह्या तिघांवर. कोणती ग? ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि मोलस्का. हे ग्रीक नाव आहेत सगळे, त्यामुळे कळत नाही आपल्याला. आपल्याला शिकायचे नंतर ते, तेव्हा सांगतो काय ते. आता फक्त या 10 मधले तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. पोरीफेरामध्ये स्पंज येतं, स्पंज. सिलेंटराटामध्ये हायड्रा नावाचा प्राणी येतो. टिनोफोरामध्ये कॉम जेली सारखे प्राणी येतात, जेली सारखं शरीर असलेलं. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये प्लॅनेरिया लिव्हर फ्ल्यूक, रिबन सारखे प्राणी. रिबन असते ना आपले, रिबन ते आपण कापतो ती रिबन, तसे. निमॅटहेल्मिंथिसमध्ये दोऱ्यासारखे प्राणी, दोरा कसं असतं आपलं बारीक गोल, तसा. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये प्लॅनेरिया येतं. निमॅटहेल्मिंथिसमध्ये ॲस्केरिस येतं, ॲस्केरिस जंत लहान मुलांच्या पोटात जंत नाही होत का, ते याच्यात येतं. आणि हत्ती रोग नाही सांगितलं का तुम्हाला आता? हत्ती रोग तो यातल्याच एका प्राण्यामुळे होतो. ॲनिलिडामध्ये गांडूळ येतो, अर्थवर्म आणि लीच ऐकलंय का? रक्तपित होतो. आर्थ्रोपोडा पृथ्वीवरचा प्राण्यांचा सर्वात मोठा ग्रुप आहे. आर्थ्रोपोडा सर्वात मोठा. कळलं ना? आपण आपल्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये ज्या प्राण्यांची सगळ्यात जास्त हत्या करतो, कळलं ना, खून करतो, कळलं ना, ॲक्सिडेंटमध्ये मारून टाकतो, प्लॅनिंग करून मर्डर करतो, विष देतो, समजलं का? तो ग्रुप आहे. कळलं नाही? प्लॅनिंग करून मर्डर नाही करत आपण? करतो ना. डास, मुंग्या, लाल मुंगी जर चावली एखादी की गेली ती, मग नाही का, पार तिचे बॉडी पार्टच सापडत नाही मग, बरोबर आहे की नाही? झुरळ बिरळवर ते बेगॉन स्प्रे करतो, विष देऊन मारतो बिचाऱ्यांना आपण, कळलं ना?
काही वेळेस पाय देतो, काही वेळेस चप्पलने मारतो. आले का लक्षात? सगळ्यात जास्त हत्या करतो आपण या समूहातल्या. मुंग्या, कळे ना, झुरळं, विंचू, खेकडे सगळे या समूहामध्ये. फुलपाखरू, गोम, आर्थ्रोपोडामध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. मोलस्कामध्ये गोगलगाय, ऑक्टोपस ऐकलं ना. एकानोडर्माटामध्ये स्टारफिश, तारा मासा. हेमिकॉर्डेटामध्ये सॅकोग्लॉसस. इकडे 6 ग्रुप आहेत रे. यापैकी पहिला ग्रुप आहे सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटामध्ये माशांसारखे प्राणी येतात. दुसरा ग्रुप आहे पायसेस, याच्यात मासे येतात खरे. तिसरा ग्रुप आहे ॲम्फिबिया. ॲम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी, ऐकले ना. याच्यामध्ये बेडूक, टोड, सॅलेमेंडर येतं. चौथा ग्रुप आहे रेप्टिलिया. रेप्टिलिया म्हणजे सरपटणारे प्राणी, याच्यामध्ये साप, कासव, मगर, पाल येते. पाचवा ग्रुप आहे एव्ज. एव्ज म्हणजे याच्यात पक्षी येतात, बर्ड्स. आणि 6वा ग्रुप आहे मॅमल्स, सस्तनी प्राणी. याच्यामध्ये आपण येतो मॅमल्समध्ये. असे प्राण्यांचे तिकडचे 6 ग्रुप आहेत, इकडचे 10 ग्रुप आहेत. तिकडचे सगळे महत्त्वाचे आहेत. कशावरही प्रश्न येऊ शकतो तिकडे. इकडचे 3 जास्त महत्त्वाचे आहेत. क्लिअर का? हे झाले पृथ्वीवरचे प्राणी महत्त्वाचे सगळे. क्लिअर? यांच्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो आपल्याला डिटेल एकदम, सगळ्या समूहांचा. चला, कळलं माझा? अर्ध झालं आता बायो. उद्या राहिलेलं अर्ध बायो आणि फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही पण घेऊन टाकतो. मग आपलं सिलेबसचं डिकोडिंग संपेल. सोमवारी आपलं पहिलं लेक्चर असणार टॉपिकचं. समजलं? तसं तर हे पण तुम्हाला मी सांगितलं, हे पण कामाचंच आहे आपल्या. म्हणजे आजपासूनच आपलं सिलेबस सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. प्रॉपर टॉपिकला सुरुवात आपण सोमवारी करूया. ठीक आहे.